आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात। कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। गेल्या 4 दिवसापासून आम्ही या ठिकाणी अचानक उपसाबंदी लावली आणि ती थोड्या लोकांच्या विनंतीसाठी शिथिल केली आणि पुन्हा परत रात्री ते आदेश बदलून पुन्हा उपसाबंदी लागू केली। त्याबद्दल आम्ही या पाटबंधारे खात्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून ठिय्या आंदोलन करून हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी विनंती करून या ठिकाणी थांबलेलो होतो। त्या संदर्भात इथल्या धरणातल्या साठ्यानुसार या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जिथं जिथं पाणी देता येईल तिथं तिथं पाणी द्यावं अशा पद्धतीचा आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि या जलसंपदा खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या खात्याला दिलेला आहे। या आंदोलनामध्ये गेले 4 दिवस सर्वसामान्य शेतकरी या पाटबंधारे खात्याच्या दारामध्ये बसलेला होता ठिय्या आंदोलन करून आणि या आंदोलनाला आमदार चंद्रदीप नरके हे सुद्धा आले होते, माजी आमदार उल्हासदादा होते आणि त्यानंतर आज संजय बाबा घाडगे होते। हे सगळीच मंडळी होती आणि त्यामधून निर्णय असा झाला की पुढील 3 दिवस उपसाबंदी रद्द केलेली आहे आणि त्या 3 दिवसाच्या नंतर ज्या ज्या धरणामध्ये केटीवेअरमध्ये पाणी शिल्लक आहे त्या शिल्लक प्यायला 31 ऑगस्ट 2026 पर्यंत प्यायला शिल्लक ठेवून उरलेले पाणी त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देता येत असेल तर प्रशासकीय पातळीवर त्याचा निर्णय घ्यावा आणि ते पाणी शेतकऱ्यांना द्यावं असा या ठिकाणी निर्णय झाला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।